काल संध्याकाळी आमच्या मोपा एअरपोर्टाच्या बॉर्डरीवर असलो आणि तो तसोच मोपा करमळी वाड्यात देवलो. करमळी वाड्यासून उगी असून आता तांबोच्या रोडाचेर सकाळी तिथे अकावा ते भात शेतीचा नुकसान. त्याचप्रमाणे आम्ही तुमका न्यूज सांगत असू, तुम्ही न्यूज करीत आहात. सरकार त्याच्या हत्तीकय सवय झालेली असा. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही तुमका आमचा नुकसान केल्यानंतर आम्ही तुमच्याकडे प्रसार माध्यमात बोलतो. त्याच्यानंतर तुम्ही ती बातमी हायलाईट करतात आणि काय त्याचा उपयोग होईना सरकार ऐकता. ही आता एक मजा झालेली असा. काबाड कष्ट करून एक झाड तयार करून काय खर्च येता आणि काय मेहनत असा ह्या सांगणं आमका आता दुःख जाता ह्या गोष्टीचा. ओमकार काल राती येयला कळव ना केन्ना राती कितल्यांक येयला तो उगव्याच्यान ते शशिकांत महाराज त्याचे ते लॉस केले त्याचे कवा ते माड कितें उडयले आनी सकयल हातल्यान हांगा येयला एक क्रॉस करून आनी हांगा दर्शन घेवन तेंचे भाट आसा थंयच्यान भाटात येयलो स्टार्ट केले त्याच्यानंतर केळी उडोवपाक स्टार्ट केले. म्हाका दिसता अरावंड 20-25 तरी केळी तेचे उडयले. परतून खोपळी उडयले 1-2-3 आनी हे आतां लागतले आसले 2 वर्सां हे वर्सा लागतले आसले 2 कवाते अशे 1-2 कवाते व्हडले उडयले. हे येता तो लुकसाण करून वयता आनी बेनिफीट कितेंच ना आणि हो परतून येत असा. ह्याची सरकारान कितें ते दखल घेवची. काल म्हणजे राती हे तुका दिसतले थंय फोटो ह्याच्या तुझ्या मीडिया मार्फत हे राती जे काय नुकसान केले जे ओंकार हत्ती म्हणून ही आता पहिली फावट न्हू. ही सांगपाचे म्हणजे ही तिसरी फावट जाली हा आणि हेचेर गांभीर्यान घेवंक ना प्रशासनान. अजून हेचेर ना प्रशासन सुस्त आहा आणि सगळी ही पेडणे तालुक्याची टोटल जी यंत्रणा आहा ही फेल जाल्ली आहा. फॉरेस्ट डिपार्टमेंटाची चेअरमॅन जी आसा मॅडम दिव्या राणे हेका आम्ही निवेदन दिलेले पेडण्याच्यान की ह्या ओमकार हत्तीचो कायमचो बंदोबस्त करा. आयज जरी तो महाराष्ट्र हद्दीन गेला तरी येणाऱ्या काळात तो परतून येतलो आणि परतून शेतकऱ्यांचे नुकसान करतले. पण ताजेर अजून मेरेनय काही कारवाई जावंक The voice for corn.